काल दिनांक 9 तारखेला जुगल किशोर साहू हे 37 वर्षाचे इसम आहेत, यशोधरनगरला राहणारे इसम आहेत। ते त्याच्या बाईकवरून त्याच्या घरी जात असताना 10 नंबर पुलियाजवळ, इंदोरा 10 नंबर पुलियाजवळ पाठीमागून 2 इसम आले गाडीवरून। त्यांना थांबवलं, त्यांना सांगितलं की आम्ही पोलीस आहोत आणि तुम्ही असे जास्त सोनं वगैरे घालून घेऊन जाऊ नका, पुढे चोरीच्या वगैरे घटना घडत आहेत, तर तुम्ही ते सोनं काढून ठेवून द्या, म्हणजे तुमचं सोनं सुरक्षित राहील असं म्हणून त्यांनी सोनं काढलं आणि स्वतःकडच्या त्या पुडीमध्ये टाकून त्यांच्या फिर्यादीच्या डिकीमध्ये ठेवलं। फिर्यादी जेव्हा आपल्या दुकानात गेले, घरी गेले, त्यांनी पुडी उघडल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यामध्ये सोन्याच्या ऐवजी, त्यांच्या चैनऐवजी दगड होते। त्याप्रमाणे ते लगेच तात्काळ पोलिसांना माहिती देण्यासाठी आले असता आपण ती त्याप्रमाणे त्यांच्या 2 अज्ञात इसमांच्या विरुद्ध बतावणी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्याचबरोबर अजून एक घटना इंदोरा चौकामध्ये घडलेली आहे। सुमन टेंभुर्णे या 80 वर्षाच्या महिला आहेत। त्या आपल्या घरी कामठी गोदनी जरीपट्ट्यामध्येच राहतात। आपल्या घरी जात असताना एक महिला त्यांच्या बाजूला आली आणि तिने सांगितलं की मी निराधार योजनेचं कार्ड तुम्हाला बनवून देते, त्या कार्डाच्या अनुषंगाने तुम्हाला दर महिन्याला 7,000 रुपये मिळतील, तुम्ही मला थोडेसे पैसे द्या। ती बाई म्हणाली की, म्हातारी बाई म्हणाली फिर्यादी की माझ्याकडे आता पैसे नाही। तर ती म्हणाली आपण तुमची गळ्यात जी सोन्याची पोत आहे ती सोनाराकडे गहाण ठेवून पैसे घेऊ, ते तुम्ही द्या मला, मी तुम्हाला कार्ड बनवते। आणि अशी ती सोन्याची माळ घेऊन गहाण ठेवायला जाते म्हणून गेली आणि ती निघून गेलेली आहे। अशा प्रकारची एक फसवणुकीच्या अशा 2 घटना काल घडलेल्या आहेत आणि त्याच्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे। एक गुन्हा बतावणीचा, 2 अज्ञात इसमांविरुद्ध आणि एक ज्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास चालू आहे। काही आरोपी अरेस्ट झाले का नाही? अद्यापर्यंत आरोपींचा शोध घेणं चालू आहे। त्यासाठी CCTV, वेगवेगळ्या अँगलचे CCTV तपासणं चालू आहे। ते जे 2 बाईकवरून आलेले आरोपी कुठल्या दिशेने गेलेत ते बघणं चालू आहे। त्यांचा पुढे काही गाडी नंबर मिळतोय का, पुढे काही आयडेंटिफिकेशन किंवा त्याच्याबरोबर इतर कोणी साथीदार आहेत का, हे CCTV मार्फत तपासणं चालू आहे। आतापर्यंत कोणाला अरेस्ट नाही किंवा त्यांची अजूनपर्यंत ओळख पटलेली नाही। त्यामध्ये जनतेला असंच आवाहन करणार की ह्या घटना पहिल्यांदा घडलेल्या नाहीत। आपण जनता सतर्क असलं पाहिजे। यापूर्वी देखील अशा घटना घडलेल्या आहेत, त्याची पेपरमध्ये, न्यूजमध्ये, TV वरती मोठमोठ्या बातम्या प्रसारित झालेल्या आहेत की अशा कोणत्याही अनोळख्या माणसाच्या बोलण्यावर कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवून आपल्याकडच्या सोन्याच्या वस्तू अशा देऊ नका। मौल्यवान वस्तू असतात, तुम्ही थोडे सतर्क राहून असे कोणी तुमच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर प्रथमतः तुम्ही त्याच्यापासून लांब जा आणि त्याची माहिती 112द्वारे पोलिसांना दिली तर आम्ही पोलीस त्या लोकांना तात्काळ ताब्यात घेऊन पुढील कारवाई करू शकतो। त्यामुळे अशा सगळ्या घटना किंवा आपल्याला फसवणुकीचे प्रकार घडत असताना आपण नागरिकांनी सतर्क राहावे हीच आमची अपेक्षा आहे।